नमस्कार मंडळी, मी वैभव देशपांडे आणि तुम्हा सर्वांचे देशपांडे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत. आज आपण तलाठी भरतीच्या अभ्यासासाठी सुरुवात कुठून करावी याबाबत चर्चा करणार आहोत. परंतु त्या अगोदर जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला दिसत असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे सर्वप्रथम आमचे व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचतील. चला तर मग कुठलाही वेळ वाया न घालवता सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. आपल्याला रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अपडेट पाहिजे असतील तर माझा 7822815937 हा नंबर देशपांडे अकॅडमी या नावाने सेव्ह करा व मला व्हॉट्सॲपवर हाय करा. आपला पर्सनल गायडन्स प्रोग्राम परचेस केला तर तुम्ही फायद्यात असू शकता आणि तुमचे पैसेही वाचतील आणि तुम्हाला परफेक्ट मार्गदर्शन मिळेल. आणि त्यात काय सुविधा मिळणार हे आता आपण बघूयात. तर मित्रांनो, 1400 पेजेसच्या ई नोट्स तुम्हाला भेटतील. त्यात 8 सब्जेक्ट असतील. वरती जे मी सांगितले आहे तुम्हाला 8 सब्जेक्ट ते असतील. त्यानंतर 2024च्या सर्व प्रश्नपत्रिका, तलाठी भरती प्रश्नसंच भेटतील. तुम्हाला 2000 पेजेसची PDF भेटेल विद्यार्थी मित्रांनो व्हॉट्सअपवर. त्यानंतर पुढे डेली स्टडी टार्गेट दिले जातील. असं तुम्हाला 100 दिवसाचा स्टडी प्लॅन असेल. दररोज एक स्टडी टार्गेट दिलं आहे, ते तुम्ही कंप्लीट करायचं दिवसभरात आणि पुढच्या दिवशी पुन्हा एक स्टडी टार्गेट दिले जाईल. आणि पुस्तक निवडीपासून सर्व मार्गदर्शन तुम्हाला तेथे मिळेल. आणि अभ्यास करण्यासाठी विविध चॅनल सजेस्ट केले जातील. तुम्हाला क्लास लावण्याची कोणतीही गरज नाही. तुमचा क्लासचा खर्च इथे वाचू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हा आपला पर्सनल गायडन्स प्रोग्राम आहे. अतिशय माफक दरात आपण ठेवलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अजूनही काही शंका प्रश्न असतील तर तुम्ही अधिक माहितीसाठी 78228159. मित्रांनो, मला बऱ्याच विद्यार्थी मित्रांचा हा प्रश्न असतो की सर, मला तलाठी भरतीचे प्रिपरेशन करायचे आहे परंतु सुरुवात कुठून करावी हे कळत नाही. तर मित्रांनो, याच प्रश्नाचे उत्तर म्हणून हा व्हिडिओ तयार केलेला आहे. चला तर मग बघूयात. मित्रांनो, कुठल्याही विषयाचा अभ्यास सुरू करायचा असेल तर तो बेसिक पासून करावा. बेसिक म्हणजे काय, तर कुठल्याही विषयाचा पाया. आता आपण स्टेप बाय स्टेप सर्व विषयाचे बेसिक बघूयात. सर्वप्रथम आपण मराठी विषयाचे बेसिक बघूयात. तर मित्रांनो, मराठीत बेसिक म्हणजे काय, तर शब्दसंग्रह. त्यासाठी तुम्हाला दररोज 5 समानार्थी शब्द, त्यानंतर 5 विरुद्धार्थी शब्द, त्यानंतर 5 वाक्प्रचार, त्यानंतर 5 म्हणी. या प्रकारे तुम्हाला 20 शब्द तरी डेली पाठ करायचे आहे. यासोबत तुम्हाला अजून एक कृती करायची आहे, ती म्हणजे स्वर, स्वरादी आणि सर्व व्यंजने तोंडपाठ ठेवायचे आहेत. याचे काम तुम्हाला मराठीत 2-3 चॅप्टरमध्ये असेल, जसं की संधी, त्यानंतर वर्णविचार आणि समासात. जर तुम्हाला मराठी या विषयात पैकीच्या पैकी मार्क घ्यायचे असेल तर तुम्हाला शब्दसंग्रहावर मजबूत पकड असायला हवी. इंग्रजी या विषयाचे बेसिकही वरीलप्रमाणेच असतील. विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला दररोज 10 शब्द, सिनॉनिम्स, 10 इडियम्स आणि 10 वन वर्ड सबस्टिट्यूशन करावेच लागेल. जर तुम्ही शब्दसंग्रहावर भर दिला नाही तर तुम्हाला पुढील इंग्रजी समजू शकणार नाही. त्यामुळे तुम्ही शब्दसंग्रहावर भर दिलाच पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. शब्दसंग्रह म्हणजे जोही भाषा विषय असतो त्याचा पाया असतो. त्यामुळे तुम्ही आतापासूनच शब्दसंग्रहावर पकड निर्माण करा. त्यानंतर पुढील विषय बुद्धिमत्ता. यात तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे, A to Z हे जे कॅपिटल लेटर आहेत त्यांचे क्रम पाठ ठेवायचे आहे. जसं की Aचा 1 आणि Zचा 26 मधील सर्व कॅपिटल लेटरचे तुम्हाला क्रमांक पाठ पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. तर यासाठी हे बेसिक आहे बुद्धिमत्तेसाठी. त्यानंतर अंकगणित. यात विद्यार्थी मित्रांनो बेसिक म्हणजे तुम्हाला बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ह्या ज्या काही गणिती प्रक्रिया आहे त्या तुम्हाला परफेक्ट येणे गरजेचे आहे. त्यामुळे त्याचा सराव करा आत्तापासूनच. त्यानंतर घन, वर्ग,
वर्गमूळ, घन व वर्गमूळ हे पाठच ठेवा. वर्ग हे 30 पर्यंत तर घन हे 15 पर्यंत पाठ ठेवा. त्यानंतर सोबतच त्याच्या पाढेसुद्धा पाठ पाहिजेत आपले. जर पाढे पाठ नसतील तर तुम्हाला एकही गणित सोडवता येणार नाही. यानंतर पुढील विषय जीके आणि चालू घडामोडी. तर विद्यार्थी मित्रांनो, यात बेसिक काहीच नाही. मित्रांनो, तुम्हाला जीके विषयावर मजबूत पकड बनवायची असेल तर तुम्हाला नॉलेज मिळवायची क्युरिओसिटी पाहिजे. यात तुम्ही डेली न्यूजपेपर वाचले पाहिजे. जीकेचा एखादा प्रश्न अडला असेल तर त्याचे तुम्ही इंटरनेट सर्फिंग केली पाहिजे. यात विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला उत्तर मिळवण्याची उत्कटता पाहिजे, तेव्हा तुमचा जीके हा विषय मजबूत होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, असे हे वरील 5 विषयाचे बेसिक होते. तर मित्रांनो, तुम्हाला अभ्यासाची सुरुवात करायची असेल तर याच बेसिकपासून तुम्ही सुरुवात करू शकता. प्रथम बेसिकवर मजबूत पकड बनवा, त्यानंतर डीपली स्टडी करा. तर अशा पद्धतीने ही माहिती होती. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करू शकता. पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. यापुढे तलाठी भरतीचे प्रिपरेशन आपल्यास करायचे असेल तर आपले चॅनल हे एक उत्तम सोर्स आहे तलाठी भरतीसाठी. त्यामुळे चॅनलवर जा, एकदा आपल्या प्लेलिस्ट चेक करा व रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अपडेटसाठी माझ्यासोबत जोडलेले राहा. पुन्हा एकदा विनंती आहे माझी, जर माझा कंटेंट आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करत जा विद्यार्थी मित्रांनो. आणि अजून एक विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर विविध भरतीच्या प्रश्नपत्रिका पाहिजे असतील फ्रीमध्ये तर आपल्या टेलिग्राम ग्रुपवर त्या उपलब्ध आहेत. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देत आहे, ती क्लिक करून तुम्ही आपल्या ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि विविध प्रश्नपत्रिका डाउनलोड करून घेऊ शकता.